नमस्कार, माझं नाव डॉक्टर अमेय पांगारकर. या व्हिडिओमध्ये AI टूल्सचा वापर छोटेखानी व्यावसायिकांनी कसा करायचा याबद्दल मी गप्पा मारणार आहे. स्टार्टअप्स असू देत किंवा अगदी घरगुती व्यवसाय असू देत किंवा तुमचं एखादं छोटं दुकान असू देत, या अशा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जर काम करत असाल, एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल किंवा तुमचं एखादं प्रॉडक्ट असेल, तर तुमच्यासाठी AI टूल्सही कामी येतील. AI टूल्सचा वापर करून तुम्ही तुमची व्यवसाय वृद्धी गाठू शकता आणि यासाठी काय काय तुमच्याकडे साधनं आहेत याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आत्ता मी असा विचार करत आहे की तुमच्या एका बाजूला व्यवसाय आहे किंवा असे काही जण आपल्यामध्ये आहेत की ज्यांना काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. या दोघांनाही या व्हिडिओमार्फत काही फायदा होईल असा प्रयत्न करतो आहे. यातलं सगळ्यात पहिलं टूल ज्याचं नाव आहे नेमलिक्स या टूलचा वापर करून तुम्ही कुठल्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं आहे, कुठल्या प्रकारचा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, असा मजकूर जर तुम्ही दिलात तर हे टूल तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठीचं ब्रँड नेम सुचवेल. तुम्हाला काय नाव तुमच्या व्यवसायासाठी योग्य राहील ते टूल, ते नाव आता अवेलेबल आहे का, जगात कुठेही हे नाव वापरून कुठला व्यवसाय चालतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून निमिषार्धात तुम्हाला हे टूल, नेमलिक्स नावाचं टूल तुमच्यासाठीचा ब्रँड नेम काढून देईल. अर्थात ब्रँड नेम झाल्यानंतर पुढचं काम म्हणजे लोगो बनवण्याचं. त्यासाठी ब्रँड क्राऊड नावाचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी तुम्हाला हव्या असलेल्या ब्रँडच्या नावानुसार तुमच्यासाठी लोगो बनवेल. लोगो बनवत असताना काय पद्धतीची रंगसंगती तुम्हाला हवी आहे, काय पद्धतीचा लोकांसाठीचा तुम्ही हा व्यवसाय सुरू करत आहात, कुठल्या क्षेत्रात हा व्यवसाय असणार आहे, अशा विविध मुद्द्यांचा विचार करून, अशा विविध मुद्द्यांवरती काम करून त्याचं पृथक्करण करत तुमच्यासाठी एक उत्तम प्रकारचा लोगो इथे बनवला जातो. अर्थातच ह्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला एडिट करण्याची मुभा हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स देतात. नेमलिक्स पण देतं आणि ब्रँड क्राऊड पण देतं. आता काही जणांना अशा विटंबना किंवा त्यांचे विचार असे असू शकतात की माझ्याकडे एका व्यवसायासाठी आयडिया तर आहे, पण ती चालेल का, किंवा मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे पण काय करायचं तेच कळत नाही. अशा दोघांसाठी बिझनेस आयडिया जनरेटर नावाचं टूल मी इथे सजेस्ट करतो. ह्या टूलवरनं तुम्हाला तुमच्या डोक्यात जी काही जुजबी कल्पना असेल किंवा तुम्हाला अमुक एका क्षेत्रात काम करायचं असेल, ही माहिती देऊन त्या क्षेत्रात, त्या इंडस्ट्रीमधले काय काय पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असू शकतात अशी रीतसर माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्ही Google पेटंटसारखं जर टूल इथे वापरलं तर तुम्हाला त्या विशेष एका क्षेत्रामध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट्स आहेत का, किंवा कुठल्या कुठल्या आयडियाजचं पेटंट ॲप्लिकेशन झालं आहे, जगात कुठे ॲप्लिकेशन झालं आहे, ही माहिती मिळेल. आता याचाच फायदा घेऊन तुम्हाला ज्या मार्केटमध्ये, तुम्हाला ज्या भौगोलिक परिसरात हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तिथे ह्याच्यासाठी कोणी स्पर्धी आहेत का, जागतिक स्तरावरचे कुठल्या कंपनीचे काही लिमिटेशन्स आहेत का, हा सगळा अभ्यास तुम्ही इथे करू शकाल. हे झाल्यानंतर बऱ्याचशा कंपन्यांना त्यांच्यासाठीचं ब्रोशर, पॅम्पलेट, लीफलेट, फ्लायर अशा गोष्टी बनवून घ्यायची गरज असते. यासाठी कॅनव्हा हे अतिशय उत्तम टूल तुम्ही वापरू शकता. कॅनव्हामध्ये शेकडोनी टेम्पलेट्स अवेलेबल आहेत. अगदी विविध क्षेत्रातल्या टेम्पलेट्स अवेलेबल आहेत. त्याचा वापर करून तुम्ही तुमच्यासाठी चा समर्पक मेसेज त्याच्यात टाकलात तर तुम्हाला हव्या त्या भाषांमधलं ब्रोशर, फ्लायर, लीफलेट तुम्ही बनवून घेऊ शकता. अर्थात याचा फायदा घेत तुम्हाला विविध गोष्टी अजूनही करता येतील, पण कॅनव्हाच्या AI टूलचा वापर करून, त्याचा कॅनव्हा मॅजिक नावाच्या फीचरचा वापर करून तुम्ही विविध कंटेंट क्रिएशनचा देखील इथे समावेश करून घेऊ शकता. आपण आधी बघितलेलं ChatGPT असेल किंवा writer.me असेल, अशा विविध प्लॅटफॉर्म्सवरनं तुम्ही तुमच्यासाठीचा कंटेंट लिहून घेऊ शकता. जो कंटेंट लिहिलेला इथे आणून या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही त्याच्या अनुरूप विविध गोष्टी बनवून घेऊ शकता. यानंतर पुढची गोष्ट आली की तुमच्या व्यवसायानुरूप तुम्हाला काही क्रिएटिव्स बनवून हवे असतील. इथे आयडिओग्राम नावाचं टूल तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. आयडिओग्रामवर तुम्हाला काय हवं आहे हे जर तुम्ही अतिशय
व्यवस्थितपणे जर त्याची मांडणी केली तर तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासारखी गोष्ट बनवून घेण्याचं काम हे टूल अतिशय मनापासून करेल. आयडिओग्राम झाल्यावर आपल्याकडे सोशल मीडिया म्हणा किंवा वेबसाईट म्हणा, या युगात आपल्याला पावलं टाकायची आहेत. याच आपल्या सिरीजमध्ये AI टूल्स वापरून डिजिटल मार्केटिंग कसं करावं हा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल, ज्यामध्ये ह्याबद्दलची विशेष माहिती तुम्हाला मिळेल. पण सोशल मीडियासाठी स्प्राउट सोशल असेल, असं टूलचा वापर करून विविध प्लॅटफॉर्म्सवरती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी पोस्ट करण्याऐवजी एकाच प्लॅटफॉर्मवरती जर त्या पोस्ट केल्या आणि त्या सगळ्या दूर पोचल्या किंवा एकाच प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला तुमच्या सगळ्या लोकांचे संदेश वाचता आले, त्यांना रिप्लाय करता आला, तर होणारा फायद्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. साईट 123 सारख्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही तुमची वेबसाईट बनवून घेऊ शकता. या सगळ्यातच पुढे जात जात आपल्याला मेन्शनलेटिक्स नावाच्या एका टूलबद्दल मला सांगायचं आहे. आजकाल च्या जगात कुठेही रिव्ह्यूज, रेकमेंडेशन्स, मग ऑनलाईन रेप्युटेशन हा एक खूप मोठा व्यवसाय बनलेला आहे. माझ्या व्यवसायाबद्दल, माझ्या दुकानाबद्दल, माझ्याबद्दल इंटरनेटवरती लोकांनी चांगल्या किंवा वाईट जर काही गोष्टी दिल्या असतील तर त्या मला माहिती असणं अतिशय काळाची गरज बनलेलं आहे. आणि मग मी जे काय रोज नेहमी ॲप्लिकेशन्स बघतो, वाचतो, त्याच्यावरती जर माझ्या माहितीच किंवा जर ही गोष्ट आली तर मी त्याच्यावरती लवकर ॲक्शन घेऊ शकेन. पण मी जी ॲप्स रोज वाचत नाही, बघत नाही, तिथे जर माझ्याबद्दल, माझ्या व्यवसायाबद्दल जाणून बुजून जर कोणी काही नकारात्मक भूमिका मांडत असेल किंवा माझ्याबद्दल जर काही एखादा रिव्ह्यू लिहिला असेल जो नकारात्मक असेल, तर त्यांनी होणारं डॅमेज खूप मोठं आहे. मेन्शनलेटिक्स या प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या ब्रँडबद्दल किंवा तुमच्या नावाबद्दल जगातल्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर, इंटरनेटवर जर कोणी काही माहिती लिहिलीत, चांगली अथवा वाईट, तर तुम्हाला ती माहिती कळते. त्याचा वापर करून तुम्ही त्याचा फायदा किंवा त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेऊ शकता. अर्थात ह्याचा फायदा घेत असताना एका बाजूला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमचं नाव किंवा तुमच्या ब्रँड नेमचे विविध पर्याय हे लक्षात घ्या. तुमच्या ब्रँड नेमचं स्पेलिंग वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेळी काय काय करू शकता, तुमच्या नावाचं वेगवेगळं स्पेलिंग काय काय असू शकतं, आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून जर मेन्शनलेटिक्स वापरलं तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. कीवर्ड्स म्हणा किंवा ह्याचं प्रमोशन करत असताना वेगवेगळ्या लोकांच्या भावना म्हणा, हे जाणून घेण्यासाठीही विविध पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेत. क्रेझी एग नावाच्या एका प्लॅटफॉर्मवरनं तुमच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर किंवा तुमच्या कुठल्याही इंटरनेटवरच्या प्लॅटफॉर्मवर लोक काय पहिल्यांदा बघतात, किती वेळ कुठला भाग बघतायत, सगळ्यात जास्त कुठे क्लिक करतायत, अशा अनेक गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल. या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे सगळं पोस्टमार्टमसारखं आहे, खून झाल्यावरती केलेल्या पृथक्करणासारखं आहे. कशामुळे झाला, कोणी केला असेल, कशामुळे याचा मृत्यू झाला, याच्यासारखं आहे, मृत्यू झाल्यानंतरचं. पण काही प्लॅटफॉर्म्स आपल्याकडे अशी आहेत की जी रिअल टाईम तुम्हाला ॲनालिसिस देतात. चालू असलेल्या क्षणी तुम्हाला ॲनालिसिस मिळतो आणि ज्याचा फायदा तुम्हाला अर्थातच त्याच्या पुढच्या दिवसांमध्ये, पुढच्या काळामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन्स करून वापरू शकतात. या प्रत्येक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा ॲनालिटिक्ससाठीही केला जाऊ शकतो. ॲनालिटिक्ससाठी करत असताना एक लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठल्या ऑडियन्ससाठी, कुठल्या भौगोलिक किंवा वयोगटातल्या ऑडियन्ससाठी आपण काय करतो आहे, त्यांना ते आवडतं आहे का नाही, आवडत असेल तर आपल्याला तेच पुढे कंटिन्यू केलं पाहिजे, नसेल आवडत तर त्याच्यात बदल केले पाहिजेत. या गोष्टींही आपल्याला या टूल्सद्वारे माहिती मिळू शकते. ह्याच्यातलं अतिशय उत्तम आणि अतिशय सर्रासपणे वापरलं गेलेलं पुढचं टूल म्हणजे सिंथेसिया. सिंथेसिया या टूलद्वारे अनेक व्यावसायिक, छोटे व्यावसायिक विविध प्रकारचे व्हिडिओज बनवून घेतात. या व्हिडिओजचा फायदा आपलं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अनेक वेळा केला जातो. मग ह्याच्यात व्हिडिओ बनवण्यापासून व्हिडिओचं बेसिक लेवलचे एडिटिंग करण्यापर्यंतचे फायदे तुम्हाला इथे मिळू शकतात. D-ID नावाचं एक टूल वापरून तुम्ही तुमचा स्वतःचा चेहरा लक्षात घ्या आणि तुमचा चेहरा लोकांना जर काही 4 गोष्टी माहिती म्हणून लोकांपर्यंत पोचवतो आहे असा माहितीपूर्वक व्हिडिओ आपण इथे बनवू शकतो.
ज्याला इंग्लिशमध्ये टॉकिंग हेड व्हिडिओज म्हणतात. जसं तुमच्यासमोर आत्ता मी ह्या विषयावरती गप्पा मारतो आहे, असं तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोचवायची असेल तर D-ID हे ॲप्लिकेशन तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. यात तुमच्या स्वतःच्या चेहऱ्याचा फोटो काढून तुम्हाला त्याच्यावरती अपलोड करायचा आहे. तुम्हाला जी माहिती त्या व्हिडिओमध्ये द्यायची आहे ती माहिती तिथे लिहायची आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्या भाषेतनं द्यायची आहे ती भाषा सिलेक्ट करायची आहे. व्हॉईस ओव्हरचे असलेले पर्याय आपल्याला दिसतील, त्यातून तुम्हाला हवा तो पर्याय निवडायचा आहे आणि तुमच्यासाठी तुमचा चेहरा जणू ती माहिती लोकांना देतो आहे असा व्हिडिओ तुम्हाला जनरेट करून घेता येईल. मित्रांनो, कंटेंट लिहिण्यापासून ते अगदी वेबसाईटपर्यंत किंवा व्हिडिओपासून ते अगदी ग्राफिक डिझाईनपर्यंत अशा सगळ्या बाजूनी ही AI टूल्स तुम्हाला मदत करायला आहेत. तुमच्या व्यवसायात तुमचं जे मूळ काम आहे तो व्यवसाय चालवणं ह्याकडे तुमचं जास्तीत जास्त लक्ष राहावं आणि ही बाकीची सगळी आजूबाजूची जोडीची कामं ही AI टूल्स करतील, अशा जर रीतीने तुम्ही या टूल्सकडे बघितलं तर तुमचा व्यवसाय वृद्धी व्हायला नक्की मदत होईल. धन्यवाद.